लेह लडाख इथल्या पर्यावरणप्रेमी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना देशद्रोहाच्या आरोपांखाली अटक केली आहे। या अटकेच्या निषेधार्थ आवाज उठवण्यासाठी आम्ही भारतीय लोक आंदोलनच्या वतीनं शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत गिरीश फोंडे यांनी भारतीय संविधानानं दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लोकशाही मार्गानं अवलंब करणाऱ्यांवर मोदी सरकार अन्याय अत्याचार करत असल्याचा आरोप केला। प्राचार्य टी.एस. पाटील यांनी लडाखमधील जमिनी अदानी उद्योगाला देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना स्थानिक भूमिपुत्र विरोध करतायत असं सांगितलं। यावेळी कॉम्रेड रघुनाथ कांबळे यांनी स्वच्छ चारित्र्याच्या सोनम वांगचुक यांना तुरुंगात टाकण्याच्या सरकारच्या दडपशाही विरोधात कोल्हापुरातील सर्व सामाजिक संघटना आणि कष्टकरी वर्गानं एकत्र येऊन आंदोलन करण्याची गरज व्यक्त केली। यावेळी प्राध्यापक उदय नारकर, ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, रवी जाधव, कॉम्रेड दिलीप पवार, चंद्रकांत यादव, संभाजीराव जगदाळे, दिलदार मुजावर, प्रकाश जाधव, बाबूराव कदम यांनी मनोगतं व्यक्त केली। या बैठकीत सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम्ही भारतीय लोक आंदोलनच्या सोमवारी 6 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा तसंच 13 ऑक्टोबर रोजी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला।